हॅलो, नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही काल बघितला असेल, अं, जो डेटा होता तो थोडासा साइडवेज टू पॉझिटिव्ह दिला होता आपण. आजच्या साठीचा जो डेटा होता तो डेटा होता साइडवेज टू निगेटिव्ह, त्या ठिकाणी हे केलं होतं. पण मित्रांनो, आज जे व्हॉलॅटिलिटी झाली ना मार्केटमध्ये, ती एकदम तुफान, म्हणजे तुम्ही विचारच करू नाही शकणार अशा पद्धतीचं मार्केट त्या ठिकाणी होतं. इंट्राडे बरेचसे स्विंग आले. तुम्ही चार्टवर बघू शकत असाल. इंट्राडे एवढे खतरनाक मुवमेंट आले ना की रिटेल ट्रेडरला आज चड्डी सांभाळणं सुद्धा अवघड झालं असेल. कारण ज्यावेळी कोणी लॉंगचा विचार करतो त्यावेळी मार्केट खाली पडतंय, आणि ज्यावेळी खालचा विचार करतो त्यावेळी मार्केट वरती जात आहे. ठीक आहे, एकदम सडन फॉल आला. इंट्राडे हाय पासून लो पर्यंत ऑलमोस्ट 200 पॉईंटचा फॉल हा होता. त्याच्यानंतर पुन्हा रिकवर झालं, पुन्हा फ्लॅट टू फ्लॅट आलं, परत मार्केट खाली जात होतं. ठीक आहे, आणि त्यानंतर पुन्हा दिवसभरात एक हे करून मार्केट पुन्हा पूर्ण रिकवर होऊन पॉझिटिव्ह सुद्धा झालं होतं, आणि त्यानंतर ऍट द एंड त्या ठिकाणी क्लोज झाले एकदम फ्लॅट टू फ्लॅट पॉझिटिव्ह. सेलरचा गेम आहे. सेलर्स कसे पैसे कमवतात त्या हिशोबाने हा गेम आहे. मी याच्या आधी पण हा डिकोड केलेला आहे मित्रांनो. लास्ट मंडेचं जे गणित आहे ना, तेव्हापासून आजपर्यंत जे पोझिशन बघितलं ना, हा कुठेतरी सेंटरला आणून ठेवतात. ठीक आहे, तर लास्ट एक्सपायरी जी होती, एक्सपायरी कधी होती ती आपण अनालाइज करू. ठीक आहे, तर मित्रांनो, लास्ट जी एक्सपायरी होती ती 31 ऑगस्टला होती. सॉरी, ती 2 तारखेला होती मित्रांनो. तर 2 तारखेपासूनचं जे मार्केट आहे ना, त्या पॉइंटचा जो सेंटर आहे तो क्लेम करतात ते ऑन अन ॲव्हरेज. असा आपला पास्टचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे हा एक पॉइंट, तर ह्या पॉइंट पासून हा वरचा पॉइंट. ठीक आहे, आणि ह्याचा जो सेंटर पॉइंट जो होईल तो कशा पद्धतीने होईल, तर हा लोएस्ट पॉइंट आणि हा हायएस्ट पॉइंट. तर ह्याच्या सेंटरला कुठेतरी ते क्लोज होण्याचा प्रयत्न करायचा, कारण त्याच्या पोझिशन ज्या असतात ना सेलिंग साईडच्या, त्या ह्याच्या अराउंड कुठेतरी असतात. ठीक आहे, तर हे एक्सपायरीच्या दृष्टीने प्लॅनिंग आहे. उद्याचं पण जे मार्केट आहे फार मेजर चेंजेस आपल्याला डेटामध्ये बघायला मिळालेले नाहीयेत. ठीक आहे, रिटेलर जो होता त्याने पोझिशन्स थोड्या कापलेल्या आहेत, पण कापलेल्या आहेत असं म्हणण्याचा अर्थ नाही. तो अजून थोडासा पॉझिटिव्हच गेलेला आहे, कारण इथे पोझिशन ज्या वाढल्यात त्या हिशोबाने इथे हे चेंजेस फार नॉमिनल आहे. एफ आयचं पण गणित बघा तुम्ही. पोझिशन जरी वाढल्या तरी पोझिशन्स ज्या सेलिंग साईड जी होती ती ॲज इट इज कॅरी आहे. ओव्हरऑल पोझिशन्स निगेटिव्ह आहेत, पण एक्सपायरी फार निगेटिव्ह होईल असं नाही. ती थोडीशी फ्लॅट टू फ्लॅटच आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल, ऍटलिस्ट उद्याचा दिवस तरी. प्रोचं गणित लक्षात घ्या. प्रो सुद्धा ज्या निगेटिव्ह पोझिशन होत्या 1,68,000 त्या कमी करून तो 69,000वर आणलेला आहे. ऑलमोस्ट कॉल आणि पुट जे आहेत ते ऑलमोस्ट सेम सेम ठेवण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे, आणि सगळ्या पोझिशन एकदम ड्रामॅटिकली एकदम पॉझिटिव्ह ठेवले, एकदम कट टू कट ठेवलेले आहेत. म्हणजे जेवढे कॉल बाय तेवढेच कॉल सेल, जेवढे पुट शॉर्ट तेवढेच पुट लॉंग, अशा हिशोबाने हा याचं गणित आहे मित्रांनो. तर हे पण आपल्याला अनालिसिस करणं फार इम्पॉर्टंट आहे. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, आज तुम्ही पाहिलं असेल, आज दिवसभरात आपल्या ज्या प्रोसेस आहे इंट्राडेची, जी स्टॉक सिलेक्शनची आणि ट्रेडिंगची जी मेथड आहे, त्या मेथड प्रमाणे 2 स्टॉक्स अशा पद्धतीने मूव्ह झाले. मी जे ग्रुपवर दिलं होतं त्याच्यात परफेक्ट लेवल पासून त्याने ते क्लेम केला, आणि